नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आज दही घेतलेली आहे आणि दहीपासून दहीचा तडका करणार आहे. बघू शकता तुम्ही 1 गिलास दही आणलेली आहे विकतची. आणि आता या दहीला आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचं आहे. खूप छान रेसिपी आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी टाकलेलं आहे दही पातेल्यामध्ये. आणि आता आपल्याला हे गाठी दिसत आहेत ना, ते नाही दिसू द्यायचं म्हणून थोडा वेळ असं दहीला हलवून घ्यायचं आहे, अशा प्रकारे. बघा, अशा प्रकारे मी दहीमधल्या गाठी काढलेल्या आहेत, हलवून घेतल्याने गाठी निघून गेल्या आहेत. किती छान दिसत आहे. आता दही अशा प्रकारे झालेली आहे आपली. आणि आता दही तडक्यासाठी तयारी करणार आहे. बघा, मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतला आणि लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे. आणि आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली आणि तेल पण गरम झालेलं आहे. मी जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये. आणि आता आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूण पण टाकलेला आहे मी. लसूण ठेचूनच घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता कढीपत्ता टाकत आहे. आणि कढीपत्ता टाकणं झाल्यानंतर कांदे टाकत आहे मी शेवटी. कांदे टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स छान कांदे ते कडूपर्यंत. आणि बघू शकता कांदे, कढीपत्ता, ते लसूण आपलं कडलेलं आहे सारं. आणि आता आपल्याला मीठ टाकून घेत आहे. बघू शकता मी मीठ टाकलेले आहे. आणि हे मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण लाल वाळलेल्या मिरच्या टाकल्याने खूप छान होते. पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी अशाच मिरच्या टाकलेल्या आहेत. वरून लाल मिरच्या टाकल्या असतात ना वाळलेल्या, खूप छान होते. आणि आता आपल्याला टाकायची आहे हळद. टाकलेली आहे मी, थोडीच टाकलेली आहे हळद. आणि आता मिरची टाकणार आहे. मिरची पण थोडंच टाकायचं आहे आपल्याला. आणि आता थोडी साखर टाकणार आहे, कारण साखर टाकल्याने कसं होतं ना, मिरचू आणि साखर थोडंसं छान होते. आंबटपणा आणि ते दहीचा आंबटपणा आहे ते होते ना, छान लागतं. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला टाकायचे आहे दही. बघा, दही टाकत आहे मी. आणि दही टाकत असताना गॅस बंद करायचा आहे, कारण गॅस चालू असल्याने आपली दही फुटू शकते. त्यासाठी गॅस बंदच ठेवायचा. आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती छान दिसत आहे आपला दही तडका. आणि तुम्हाला कोणती भाजी खावणार असेल तर 5 मिनिटात तयार होणार आहे हा दही तडका. तुम्ही खिचडीसोबतही खाऊ शकता, भातासोबत, चपातीसोबत. आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे मी. खूपच छान दिसत आहे दही तडका आपला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बनवलेला आहे, कसा दिसत आहे दही तडका. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कसं वाटलं सांगा नक्की.